वाटतंय आणि आम्ही एक शाळेमधून सगळे शिक्षक इकडे आलेलो आहोत आणि इथला म्हणजे निसर्ग पाहून खूप मन तृप्त झालंय आणि खूप आनंद होतोय. म्हणजे निसर्गाचं खरं सौंदर्य पाहायचं तर लोणावळ्यामध्येच. फेसाळ्याला पाणी पाहून तर असं वाटतंय की हा दुधाचा महासागर आहे. त्यामुळे माझं नाव अनिता विशाल माने. मी ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये मराठी शिक्षिका आहे आणि इथे आमच्या सगळ्या शाळेचा ग्रुप आलेला आहे आणि खूप हेलो एवरीवन. एक्चुअली हमारी जो पूरी ग्रुप है हम सब मुंबई से आए हैं, कांदिवली से हम लोग. मैंने बहुत सुना था बुशी डैम. आई वाज सो एक्साइटेड क्योंकि मेरे बच्चे जब जाते थे तो मैं डरती थी नहीं बेटा बुशी डैम इज वेरी रिस्की, मत जाओ. बट यहाँ आने के बाद ओ माय गॉड, ऐसा लग रहा है कि सच में हम अपनी जिंदगी जी रहे हैं. सो नाइस. ऐसा लगता है कि नेचर का रियल साइड सीन हमने देखा है. शायद मैंने ऐसे कभी देखा नहीं था. आई एम सो हैप्पी एंड माय क्रेडिट गोज टू माय ऑर्गेनाइजर. आवर ऑर्गेनाइजर क्रेडिट गोज टू ऑर्गेनाइजर. बोला आई एम सो हैप्पी. थँक यू. माय नेम इज सरोज सिंग. आणि खरंच मी ह्या ठिकाणी फर्स्ट टाइम ऍक्च्युली आली माझ्या फ्रेंड्स बरोबर आणि ही जागा हे वातावरण खरंच खूप चांगलं आहे आणि आम्ही सगळे खूप एन्जॉय करतोय. आम्ही हे कामातून वेळ काढून आलेलो आहोत एन्जॉय करण्यासाठी. माझं नाव प्रिया देसाई. तर प्रत्येकाने इथे एन्जॉय करण्यासाठी स्वतःचा जीव सांभाळून एन्जॉय करायची. हे निसर्ग आहे, निसर्गाची ही एक प्रकारची देण आहे. ही देण्याचा सगळ्यांनी फायदा घेऊन आपापली मजा करून आपापलं जीवन पुढे सरकत राहायचंय, आनंदाने जगायचंय. इथे फक्त रिस्क घेऊन कुठलाही प्रकार करायचा नसतो. त्याच्यामुळे प्रत्येकाला माझं एकच म्हणणं आहे, रिस्क घ्यायची नाही, आपापला जीव सांभाळून एन्जॉयमेंट करा. राजेश अंकुश गावडे, मुंबई चारकोप. आम्ही नगरवरनं आलेलो आहोत. इथला निसर्ग बघत खूप छान वाटतं. इथला आनंद घ्यायला छान वाटतं कारण की असा निसर्ग कुठंच नाहीये. इथं लोणावळ्यात आहे छान वाटतं ऐकून. खूप आनंद होतोय. वर्षातून एकदा इकडे यायला मिळतोय आणि ही निसर्गाची देणगी आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यामुळे महाराष्ट्रात राहून आम्हाला स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की असा निसर्ग आम्हाला बघायला मिळतोय. आम्ही आता इथून नारायणी धामला जाणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही पवना लेक बघणार आहोत. आम्ही आले मुंबई बोरिवली वरून आणि मग इथून आम्ही आज सेम डे रिटर्नला जाणार आहोत. हो, पाण्यामध्ये भिजणार आहे पण अगदी अतिशयोक्ती करणार नाही आहोत. आपल्याला जमेल तेवढा वेळ इथे थांबणार आणि पाणी जास्त वाढायच्या आधी आम्ही इथून निघून जाणार. आपलं नाव ऋषिता राजेश गावडे, कुठून आले? चारकोप, कांदिवली, मुंबई.